विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इयत्ता 7वी मराठीमधील 12वा धडा सलाम नमस्ते याचा स्वाध्याय आज आपण या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत. चला तर मग सुरू करूया. प्रश्न 1 आहे, खालील वाक्यांमधून पाठातील त्या व्यक्तीचा दिसणारा गुण लिहा. इथे आपल्याला काही वाक्ये दिलेली आहेत आणि त्या वाक्यामध्ये वेगवेगळे व्यक्ती आहेत, त्यांचा कोणता गुण आपल्याला दिसतो ते लिहायचं आहे. पहिलं वाक्य पाहूया. लेखिका झोपडपट्टीतील शाळकरी मुलांना वह्या वाटत. हे वाक्य लेखिकेविषयी आहे. उत्तर पाहूया. लेखिका झोपडपट्टीतील शाळकरी मुलांना वह्या वाटत या वाक्यामधून लेखिकेचे समाजसेवा, परोपकार आणि उदारता हे गुण दिसून येतात. यानंतर वाक्य आहे, माझ्यापेक्षा त्यांनाच याची गोडी जास्त. या वाक्यामधून शेखचे पितृभाव आणि प्रेमळपणा हे गुण दिसून येतात. यानंतर वाक्य आहे, मॅडम माझ्यापेक्षा गरीब लोकांना तुमच्या मदतीची जास्त गरज आहे. हे वाक्यसुद्धा शेखच्या तोंडचं आहे आणि या वाक्यामधून शेखचे उदारता आणि निर्लोभता हे गुण आपल्याला दिसून येतात. यानंतर आहे, मॅडम तुम्हाला सलाम करण्याची झुबेदाची इच्छा होती. हे सुद्धा शेखचं वाक्य आहे. या वाक्यामधून शेखचे कर्तव्य तत्परता आणि कृतज्ञता हे गुण दिसून येतात. यानंतरचं वाक्य आहे, त्या अनाथ मुलीकडे बघून मला वाईट वाटलं. हे लेखिकेचं वाक्य आहे आणि या वाक्यामधून लेखिकेचे करुणा आणि कणव हे गुण दिसून येतात. यानंतर प्रश्न 2 आहे, स्वभाव वैशिष्ट्ये लिहा. या पाठामध्ये झुबेदाचा भाऊ शेख महम्मद हे एक पात्र आहे आणि त्याची स्वभाव वैशिष्ट्ये आपल्याला पाठातून लिहायची आहेत. तर त्याची स्वभाव वैशिष्ट्ये येतील कर्तव्यदक्षता, कृतज्ञता, निर्लोभी, इमानदार, प्रेमळ आणि जबाबदार. यानंतर प्रश्न 3 आहे, शेख महम्मद मार्फत झुबेदाने उरलेले पैसे लेखिकेला परत केले. ही घटना तुम्हाला काय शिकवते? या घटनेतून आपल्याला काय शिकायला मिळतं ते आपल्याला इथे लिहायचं आहे. उत्तर पाहूया. जेव्हा झुबेदाला कळले की आता आपले वाचणे शक्य नाही, तेव्हा झुबेदा तिच्यावर होत असलेले सर्व उपचार बंद करते आणि उरलेले 3,000 रुपये आपल्या भावासोबत लेखिकेला परत करायला लावते. मरणाच्या दारात उभी असतानाही झुबेदा स्वतःपेक्षा दुसऱ्यांचा विचार करते. परोपकाराची तिची वृत्ती प्रकर्षाने आपल्या निदर्शनास येते. लेखिकेने आपली मदत केलेली आहे हे ती विसरली नाही. यावरून कृतज्ञता हा गुण दिसून येतो. या प्रसंगावरून आपण परोपकार, कृतज्ञता, उपकारांची जाण ठेवणं ह्या गोष्टींची शिकवण घेऊ शकतो. यानंतर प्रश्न 4 आहे, लेखिकेची तबस्सुम विषयीची भावना तुमच्या शब्दात सांगा. उत्तर पाहूया. लेखिकेने जेव्हा तबस्सुमला पाहिले तेव्हा त्यांना तबस्सुमबद्दल कणव वाटली. एवढी निरागस पोर अनाथ झाली याचे दुःख झाले. लेखिकेला वाटले की एवढ्याशा जीवाला तर जाणही नसेल की आपल्या नशिबात काय वाढून ठेवले. लेखिकेच्या मनात या सगळ्या विचारांनी काहूर घातले आणि नकळत लेखिकेच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले. अशा पद्धतीने लेखिकेची तबस्सुम विषयीची काय भावना होती ते आपण इथे स्पष्ट केलेलं आहे. यानंतर पुढील भाग आहे, खेळू या शब्दांशी. याच्यामध्ये काही सूचना दिल्या आहेत, त्यानुसार आपल्याला कृती करायची आहे. खालील इंग्रजी शब्दांसाठी वापरले जाणारे मराठी भाषेतील शब्द लिहा. काही इंग्रजी शब्द आहेत जे आपण नेहमीच्या संभाषणामध्ये वापरत असतो. त्यांच्यासाठी मराठी शब्द कोणते आहेत ते आपल्याला लिहायचं आहे. त्यातील पहिला शब्द दिलेला आहे ऑफिस. ऑफिससाठी मराठी शब्द आहे कार्यालय. दुसरा आहे चेक. चेकसाठी मराठी शब्द आहे धनादेश. तिसरा आहे हॉस्पिटल. हॉस्पिटलसाठी मराठी शब्द आहे दवाखाना किंवा इस्पितळसुद्धा म्हणतात. चौथा शब्द आहे ॲडव्हान्स म्हणजे आगाऊ रक्कम. यानंतर 5वा आहे ऑपरेशन म्हणजे शस्त्रक्रिया आणि 6वा आहे कॅन्सर. याला मराठीमध्ये कर्करोग असे म्हणतात.
यानंतर पुढे आणखी काही प्रश्न आहेत, पाहूया. या पाठातील कोणत्या व्यक्तिरेखा तुम्हाला आवडल्या व त्या का आवडल्या याबद्दल तुमचे मत सांगा. या पाठामध्ये अनेक व्यक्तिरेखा आहेत आणि त्या सर्वच चांगल्या आहेत, तर त्यांच्यात नक्कीच काहीतरी शिकण्यासारखं आहे, म्हणून त्या सर्वच आपल्याला आवडतात. तर आपण याचं उत्तर पाहूया. सलाम नमस्ते या पाठातील मला सर्वच व्यक्तिरेखा आवडल्या आहेत. याचे कारण असे की प्रत्येक व्यक्ती खूप चांगली आहे. त्यांचे वेगवेगळे पैलू या पाठातून दिसून येत आहेत. त्या व्यक्तिरेखा खालीलप्रमाणे. त्यातील पहिली व्यक्तिरेखा आहे लेखिकेची. लेखिका दयाळू आहे, गरजूंची मदत करते. जरी समोरचा व्यक्ती कृतघ्न निघाला तरी ती समाजसेवा करायला मागे सरत नाही. हे लेखिकेचे चांगले गुण आहेत. यानंतर शेख महम्मदची व्यक्तिरेखा आहे. शेख महम्मद मेहनती, इमानदार, सच्चा आणि अतिशय विनयशील व्यक्ती आहे. त्याला त्याच्या कौटुंबिक आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव आहे. त्यानंतर झुबेदा आहे. झुबेदा अतिशय समजूतदार व्यक्ती आहे. स्वतः दुःखी असूनसुद्धा ती दुसऱ्या गरजू व्यक्तीची जाण ठेवते. आणि तबस्सुम एक मुलगी आहे, खूप सुंदर, निरागस आणि आज्ञाधारक मुलगी आहे. अशा पद्धतीने या पाठातील विविध व्यक्तिरेखा आणि त्यांचे चांगले गुण आपण या ठिकाणी लिहिलेले आहेत. यानंतरचा प्रश्न आहे, या पाठातून मिळणारा संदेश तुमच्या शब्दात सांगा. हा पाठ अभ्यासल्यानंतर, वाचल्यानंतर आपल्याला खूप चांगला संदेश मिळतो. तर आपल्या मते आपल्याला काय संदेश मिळाला ते इथे लिहायचं आहे. आपण एक नमुना उत्तर लिहिलेलं आहे, परंतु तुम्ही तुमच्या मतानुसार हे उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. आपण लिहिलेलं उत्तर पाहूया. सलाम नमस्ते हा पाठ व्यक्तीचे वेगवेगळे व्यक्ती वैशिष्ट्य दर्शवणारा पाठ आहे. यामध्ये आपल्याला एक चांगली व्यक्ती म्हणजे काय हे समजून येते. तिचे काय गुण असतात ते कळून येते आणि आपल्याला आपल्या आयुष्यात कसे वागावे हे समजते. आपण स्वतःचाच विचार करून चालणार नाही. आपण दुसऱ्या व्यक्तींचा सुद्धा विचार करावा हे मला समजले आहे. गरजूंनी आपल्या परीने मदत करावी. दुसऱ्यांनी आपली केलेली मदत कधीही विसरू नये आणि कोणाची फसवणूक करू नये हा संदेश मला सलाम नमस्ते या पाठातून मिळाला. अशा पद्धतीने आपल्याला काय संदेश मिळाला आपण लिहिलेला आहे. तुम्हीसुद्धा या प्रश्नाचं उत्तर स्वतः लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. यानंतर माहिती मिळवू या भाग आहे. तिथे आपल्याला एक माहिती मिळवायला सांगितली आहे. पाहूया. गरजू रुग्णांना मदत करणाऱ्या अनेक सेवाभावी संस्था आहेत, त्याविषयी आंतरजालावरून माहिती मिळवा. तर आंतरजालावर अनेक संस्थांची माहिती आपल्याला मिळेल. त्यापैकी 2 संस्थांचा आपण इथे उल्लेख केलेला आहे. त्या आहेत सर रतन टाटा ट्रस्ट मुंबई आणि GD बिर्ला ट्रस्ट. आणखी काही संस्थांची नावे शोधून तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. यानंतरचा प्रश्न आहे, खालील स्वभाव वैशिष्ट्ये असलेल्या तुमच्या परिसरातील व्यक्तींची नावे लिहा. आणि स्वभाव वैशिष्ट्ये आपल्याला दिलेली आहेत. गप्पिष्ट, लाजाळू, रागीट, शांत आणि हजरजबाबी. अशा पद्धतीची स्वभाव वैशिष्ट्य असलेल्या आपल्या परिसरातील, आपल्या परिचयाच्या व्यक्ती कोण कोण आहेत ते आपल्याला लिहायचं आहे. हा सुद्धा प्रश्न तुम्ही स्वतः सोडवणं अपेक्षित आहे. आपण इथे नमुना उत्तर पाहिलेलं आहे. तर गप्पिष्ट माझे मित्रमैत्रिणी आहेत. लाजाळू माझी मावशी आहे. रागीट आमचा मामा आहे. शांत माझी आई आहे. आणि हजरजबाबी माझा छोटा भाऊ आहे, असं आपण लिहिलेलं आहे. तुम्ही तुमच्या परिसरातील व्यक्ती या स्वभाव वैशिष्ट्यानुसार निवडून इथे लिहायचं आहे. यानंतर पुस्तकामध्ये एक आपल्याला कृती करायला दिलेली आहे, ती पाहूया. खालील चित्रे पाहून आपल्या भावना व्यक्त करणारी वाक्ये लिहा. इथे आपल्याला 2 चित्रे दिली आहेत. पहिलं चित्र आहे मोर या पक्षाचं आणि दुसऱ्या चित्रामध्ये फुटबॉल खेळलेला एक मुलगा आहे. या 2 चित्रांना पाहून आपल्याला काय वाटतं ते इथे लिहायचं आहे. प्रथम आपण मोराविषयी लेखन केलेलं आहे ते पाहूया. मोर हा सर्वात सुंदर पक्षी आहे. मोर दिसताच मला खूप आनंद होतो. यानंतर फुटबॉल हातात घेऊन उभे असलेल्या मुलाचं चित्र आहे, त्याविषयी पाहूया. फुटबॉल खेळायला मला खूप आवडते. मित्रांसोबत हा खेळ खेळताना खूप मजा येते. आपण इथे 2 वाक्ये लिहिलेली आहेत प्रत्येक चित्राची.
या ठिकाणी तुम्ही तुमच्या कल्पनाशक्तीप्रमाणे 2 वाक्य लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. यानंतर पुढे एक प्रश्न आहे, खालील वाक्यात योग्य केवल प्रयोगी अव्यय लिहा. 3 वाक्य दिलेली आहेत आणि आपल्याला केवल प्रयोगी अव्यय तिथे भरायचं आहे. आपण मागच्या पाठामध्ये केवल प्रयोगी अव्ययाविषयी शिकलेलो आहोत. त्याचा वापर करून आपल्याला इथे गाळलेली जागा भरायची आहे. पहिलं वाक्य बघूया, काय सुंदर आहे ताजमहाल. या ठिकाणी ताजमहाल पाहून आपल्याला आनंद झालेला आहे, तेव्हा इथे गाळलेल्या जागी आपण आहा हा हे केवल प्रयोगी अव्यय वापरूया. म्हणजे आपलं वाक्य होईल, आहा हा काय सुंदर आहे ताजमहाल. यानंतर दुसरं वाक्य आहे, किती जोरात ठेच लागली. या ठिकाणी आपल्याला ठेच लागलेली आहे, त्यामुळे इथे केवल प्रयोगी अव्यय येईल, आई ग किती जोरात ठेच लागली. कारण बऱ्याचदा जेव्हा आपल्या शरीराला कुठे मार लागतो तेव्हा आपल्या तोंडून आई ग असे उद्गार निघतात. त्यामुळे इथे आई ग हे केवल प्रयोगी अव्यय लिहून आपण वाक्य पूर्ण केलेलं आहे. यानंतर शेवटचं वाक्य आहे, किती उंच आहे ही इमारत. या वाक्यामध्ये आश्चर्य दर्शवलेलं आहे, तेव्हा इथे आबब हे केवल प्रयोगी अव्यय वापरूया. म्हणजे वाक्य होईल, आबब किती उंच आहे ही इमारत. तर या ठिकाणी 3ही ठिकाणी आपण योग्य केवल प्रयोगी अव्यय वापरून गाळलेल्या जागा भरलेल्या आहेत. इथे पाठावरचा स्वाध्याय पूर्ण होत आहे. स्वाध्यायातील सर्व प्रश्नांची उत्तरे आपण व्यवस्थितपणे लिहिलेली आहेत. या सर्वांचा व्यवस्थित अभ्यास करा आणि या स्वाध्यायाचे आपल्या वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरात लेखन करा. आजचा व्हिडिओ या ठिकाणी पूर्ण होत आहे. धन्यवाद.